तुम्हाला माहितीच आहे आमच्या घरी चालू आहे शिफ्टिंगची तयारी, म्हणून मी हा ड्रेसिंग टेबल आज क्लीन करायला घेतला। तसं आज काही जास्त काम नव्हतं म्हणून म्हटलं ठीक आहे इतकं तरी करूया। आणि या कामामध्ये ना माझ्या लेकीने मला खूप सारी मदत केलेली आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये। तर या ड्रेसिंग टेबल मध्ये ना खूप साऱ्या बॉटल साठल्या होत्या, जसं की आज यूज करायला येईल, उद्या यूज करायला येईल, बट यूज काय होत नाही। जसं तुमच्या घरी ना तसं सेम माझ्या घरी, आणि शेवटी निघतं मात्र डस्टबिन मध्येच। सो 2-3 दिवसासाठी जेवढं लागेल ना तेवढंच वरती ठेवलं, ज्याच्यामध्ये वॅसलीन, बॉडी लोशन, हेअर ऑइल वगैरे, आणि बाकी सगळ्या या बॉक्सेस मध्ये पॅक केलं। आणि इथं माझ्या लेकीची हेल्प बघू शकताय, ज्या वस्तू मी ठेवलेल्या आहेत ना त्या तिला सगळ्या बाहेर काढायच्या आहेत। त्यानंतर हा ज्वेलरी बॉक्स घेतला क्लीन करायला, ज्यामध्ये काय केलं, वीराने ही लिपस्टिक घेतली आणि ओठांना लावून दिली, आणि मी तर बघतच बसले, म्हटलं हिला कोण शिकवली ही लिपस्टिक लावायला, असं म्हटलं ठीक आहे, मुलं ही सगळं काही ऑब्झर्वेशननेच शिकणार, आणि कधी माझं हिनं ऑब्झर्वेशन केलेलं आहे ते मलाच माहित नाही। त्यानंतर मी इकडे वीराची काही खेळणी होती ती या बॉक्सेस मध्ये पॅक केली, आणि तिचे काही ड्रेसेस आणि फ्रॉक्स होते ना ते सुद्धा इथं मी पॅक करून ठेवले। त्यानंतर इकडे जेवणाची तयारी चालू झाली, ज्याच्यामध्ये आज मी आलू पराठे बनवणार होते। गव्हाचं पीठ आणि 4-5 पोटॅटो मी इथं बॉईल करून घेतलेले आहेत, काही मसाले टाकले आणि हे पीठ मळून ना थोडंसं मुरायला ठेवलं। तोपर्यंत वीराचे बाबा आले, त्यांना चहा वगैरे करून दिला, आणि इकडे मी आलू पराठे बनवायला घेतलेत। हे पराठे मऊ होतातच, बट वरून जर तुम्ही तूप किंवा बटर लावला ना अगदी लुसलुशीत होतात। तो हे सगळे पराठे बनवून घेतले आणि जेवायला घेतलं, ज्याच्यामध्ये पराठे, दही आणि लोणचं होतं। अगदी अप्रतिम कॉम्बिनेशन झालं होतं, आणि वीराने सुद्धा तिचा पराठा एन्जॉय केला दही सोबत। सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।